दलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान. केला सत्याग्रह 14 तळ्याचा, मनुस्मृतीचे केले दहन. अशा महामानवाला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन, करते मी नमन. कोण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाचा अर्थ काय? तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. बाणेदार ते स्वभावाने, बारकाईने अभ्यास करणारे, साधक ते बौद्ध धर्माचे, हेतू ज्यांचा सर्वसामान्यांच्या विकासाचा, बदल समाजात घडून आणणारे, आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला, बेधडक केला सत्याग्रह 14 तळ्याचा, डगमगले नाही संकटे आल्यावर, करते समाज उन्नतीचे, रचयिते भारतीय संविधानाचे. असे होते आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अनेक वर्ष चातुर्वर्ती व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व तळायला रस्ते सुद्धा मिळणे कठीण होते, अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. अशा महामानवाचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते. आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळेच, म्हणजे रामजीमुळे, आणि हा छंद पुढे भारतीय संविधान निर्मितीचा असमर्थ ठरला, यात मात्र शंका नाही. आंबेडकरांना मुळातच अभ्यासाची आवड असल्याने त्यांनी BA, MA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, D.Litt अशा अनेक पदव्या संपादन केल्या. मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे अनेक मौलिक विचार त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी अस्पृश्यांना पानवाट्यावर पाणी पिण्याचे व पाणी भरण्याचे अधिकार नव्हते. त्यातीलच एक म्हणजे महाड ते चौदार तळे. तेथील स्पृश्य लोक अस्पृश्यांना पाणी पिऊ देत नसतील. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या 14 तळ्यात सत्याग्रह करून तेथील अस्पृश्य लोकांना पाणी पिण्याचा अधिकार मिळवून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असे मत होते की दीनदलितांच्या सर्व व्यथा ह्या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत. म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी त्यांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले. भारताचे संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला होता. अशा महामानवाचा 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाला. धन्यवाद.